स्वामी समर्थ. पुढचा प्रश्न आहे, गुंड किंवा वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींना परमेश्वर दंड का देत नाही? ईश्वरी शक्ती एक तटस्थ शक्ती आहे. ईश्वरी शक्ती फक्त न्याय आणि न्यायच करते. त्यामुळे गुंड किंवा वाईट प्रवृत्तीची जे लोक असतात त्यांना काही गोष्टी मिळत असतात, त्या ऑटोमॅटिकली मिळत असतात. कारण त्यांच्या पाठीमागे त्यांच्या मागच्या जन्माचं किंवा इतर आईचं, वडिलांचं किंवा त्याची पत्नी आलेली असते किंवा मुलांच्या कोणाच्या तरी नशिबाने त्या व्यक्तीला सर्वस्व प्राप्त झालेलं असतं. विना सायास त्याला हे सर्व मिळालेलं असतं. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी आपल्यावरती काही बंधनं घालून ठेवलेली आहेत, काही देवांची भीती घालून ठेवलेली आहे. वाईट कृत्य करू नये म्हणून देवांची भीती घालून ठेवलेली आहे. जर आपण असं कृत्य केलं तर आपल्याला असा ईश्वर दंड देतो, ही चांगलीच गोष्ट आहे ना. याच्यामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा विषय कुठे आहे? जर अशी देवांची जर भीती आपल्याला घातली नसती तर आपण किती उद्धटपणे वागलो असतो याचा अंदाज आहे का? आपण किती उद्धटपणे वागलो असतो याचा अंदाज करा. जर काहीच आपल्याला शासन मिळालं नसतं, दंड व्यवस्था नसते, तर आपण स्वतः किती उद्धट वागलो असतो याचा विचार करा. म्हणून ऍक्शन अँड रिॲक्शन इक्वल इज इट अपोजिट नेहमी सतत असतं. जेवढ्या वेगाने मी रबरी चेंडू भिंतीवरती आपटू किंवा आपटेन तेवढ्याच वेगाने तो माझ्याकडे परत येईल. काय? तर मी ऍक्शन केली. काय केली? भिंतीवरती चेंडू टाकला. रिॲक्शन काय झाली? तिकडून तेवढ्याच वेगाने तो चेंडू माझ्याकडे आला. याचाच अर्थ असा आहे की आयुष्यात आपण जे काही करू त्याचं रिफ्लेक्शन्स म्हणून, त्याचे रिॲक्शन्स म्हणून आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा आज नाही आल्या तरी काही काळानंतर त्याचं रिफ्लेक्शन, त्याचं रिॲक्शन हे येणार आहे. आपला मुद्दा आहे, भ्रष्टाचारी किंवा गुंड लोकांना ईश्वर दंड का देत नाही? तर त्याचं खरं उत्तर आहे, भ्रष्टाचारी किंवा गुंड लोकांच्या प्रवृत्तीच्या लोकांच्या पाठीमागे पूर्वसंचयित पुण्य जमा असतं आणि ते पुण्य संपल्याशिवाय ईश्वर त्याला दंड देऊ शकत नाही. या उलट चांगल्या व्यक्तीच्या पाठीमागे पुण्य जमा झाल्याशिवाय ईश्वर त्याला मदत करू शकत नाही. समजून घ्या व्यवस्थित. वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्या पाठीमागचं पुण्य संपल्याशिवाय ईश्वर त्यांना दंड देऊ शकत नाही आणि सत्सत्विक बुद्धीने चांगल्या माणसाच्या पाठीमागे पुण्य जमा झाल्याशिवाय ईश्वर त्याला मदत करू शकत नाही. हा नियम आहे. ईश्वरीय शक्ती फक्त आणि फक्त न्याय करते. ती कोणता न्याय करते? तुझ्याकडे पुण्य आहे ना, तर तू खर्च कर. चांगलं की वाईट तू कसा वागला त्याचा मी नंतर हिशोब करेन. तुझ्या पाठीमागे पुण्य नाही आहे ना, तर तू पुण्य जमा कर, पुण्य मिळव आणि पुण्य मिळवल्यानंतर तुझ्या आयुष्यात तुझंच पुण्य उपयोगी येईल आणि तुझ्या आयुष्यात सत्कर्म घडेल आणि त्याचं रिफ्लेक्शन्स चांगले घडतील. म्हणून कर्म सिद्धांताचा होणारा परिणाम म्हणजे नशीब हे इथं सिद्ध होतं. म्हणून आपलं कर्मच असं असलं पाहिजे की त्या कर्माचं कोणतंही रिफ्लेक्शन्स आपल्याला चांगलंच मिळेल. कोणत्याही कर्माचं रिफ्लेक्शन्स आपल्याला चांगलंच मिळायलाच पाहिजे. अशा हेतूने जर आपण कर्म केलं तर त्या कर्माचं फळ आपल्याला उत्कृष्ट मिळतं आणि त्याचा आपल्याला रिझल्ट येणाऱ्या 10, 5, 4 वर्षानंतर मिळतो. ते एक बिझनेस सिस्टम मध्ये म्हण आहे ना, एखादा बिझनेस जर तुम्ही स्टार्ट केला तर पहिले 3 किंवा 5 वर्ष गाढवासारखे मेहनत करा, म्हणजे त्याचं फळ तुम्हाला ऑटोमॅटिकली चांगलं मिळेल. याउलट
आपण करतो. काय करतो? आपण एखादा बिझनेस सुरू केला की आपण सेट बनवून बसतो आणि सगळ्यांकडून काम करून घेतो. तसं नाहीये. पहिले 3-4 वर्ष गाढवासारखं काम करावं लागतं, किंवा पहिले 30-35-40 वर्षापर्यंत आपण सतत विवेकबुद्धी वापरून साधना उपासना करावी लागते, आणि त्या साधने उपासनेच्या ताकदीवरती आपल्याकडे ऑटोमॅटिकली पुण्य जमा होतं, आणि त्या पुण्याच्या ताकदीवरती आपलं पुढचं आयुष्य ठरवलं जातं. ते कमवलेलं पुण्य आपल्याला आयुष्यभर पुरतं, आणि त्या पुण्याच्या ताकदीवरती आपल्या आयुष्यात सत्सद्विवेक बुद्धी आपल्याकडे मिळते, आणि आपण अजून सत्कर्म करतो, आणि अजून सत्कर्म केल्यानंतर अजून पुण्य जमा होतं, आणि अजून पुण्य झालं की ते आपल्याला आपल्यासमोर रिॲक्शन्स याद्वारे आपल्यासमोर ते उभं राहतं. पण आपल्याला पेशन्सच नसतात. आपल्याला असं लगेच वाटतं मी गुरुचरित्र वाचलं म्हणजे मला लगेच पुण्य मिळालं पाहिजे. कसं मिळेल? स्वामी चरित्र वाचलं म्हणजे मला लगेच पुण्य मिळायला पाहिजे. कसं मिळेल? मी ज्ञानेश्वरी वाचलं, हरिपाठ केला म्हणजे मला लगेच त्याचं पुण्य मिळायला पाहिजे. कसं मिळेल? कारण गतजन्मापासूनचा जो खड्डा आहे, जे दुष्कृत्य झालेले आहे, त्या दुष्कृत्याच्या पापाचा जो खड्डा भरलेला आहे, तो खड्डा भरण्यातच काही दिवस निघून जातात. म्हणून स्वामींचं एक वाक्य आहे, तू माझ्याकडे आल्यानंतर सर्वात आधी मला तुमच्या पाठीमागची पीडा दूर करावी लागते. याचा अर्थ फार मोठा आहे. पुन्हा सांगतो, तुम्ही माझ्याकडे, स्वामी महाराज म्हणतात, तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर सर्वात आधी मला तुमच्या पाठीमागची पीडा दूर करावी लागते, आणि तुम्ही केलेली भक्ती मला तिकडे वापरावी लागते. म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुम्ही जी भक्ती करता, साधना करता, उपासना करता, उपास तापस करता, त्याचं पुण्य त्या मागच्या जन्मीचा खड्डा भरण्यात गेलं. मग तो अजूनही खड्डा भरला नाही किंवा भरला, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती जी काही रास तयार होणार, जो ढीग तयार होणार, त्या ढिगाऱ्यातून, त्या पुण्याच्या ढिगाऱ्यातून तुमच्या आयुष्यात त्या ढिगाऱ्यातल्या उपयोग थोडं थोडं तुम्हाला होणार आहे. याचा अर्थ तुमच्याकडे पुण्य स्टॉक झाल्याशिवाय किंवा असल्याशिवाय तुमच्या आयुष्यात सुधारणा होणार नाही. मग कर्माला प्राधान्य द्यावं लागतं. सर्व कर्मावरती अवलंबून आहे. किती कर्म करता त्याला महत्व आहे. एक आमच्याकडे मागच्या वेळेला एक व्यक्ती आला, पती पत्नी दोघेही आले, आणि म्हणायला लागले की आम्ही गाडी घेतलेली, आमचा धंदा आहे, होता, हे होतं, ते होतं, स्कूलचं चालत होतं, सगळं ठप्प झालेलं आहे. त्यांना काही उपाय उपासना दिल्या, त्यांना करायला सांगितलं, त्यांना जरा बरं वाटलं. त्याच्यानंतर आल्या, म्हणाले आम्हाला दुसरी गाडी घ्यायची आहे. म्हटलं घेऊ नका. त्यांनी घेतली, ड्रायव्हर ठेवला, ड्रायव्हरनं ती गाडी ठोकली, बऱ्याच अडचणी आल्या. कर्मसिद्धांताचा परिणाम, स्वतः मेहनत करावी लागते. मग तो व्यक्ती फ्रस्ट्रेशन मध्ये गेला. फ्रस्ट्रेशन मध्ये गेल्यानंतर घरात झोपून राहू लागला. त्याची जुनी गाडी सुद्धा बंद झाली, आणि नवीन घेतलेली ती तर गेलीच गेली. बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागलं. पुन्हा ते आले, तोपर्यंत त्याची मानसिकता संपूर्ण बिघडलेली होती. घरात झोपून राहू लागला. म्हणाला मला आत्महत्येचे विचार येतात, मी काय करू? त्यांना म्हटलं तू काहीच करू नको, काही दिवस घरी राहा, शांत राहा, झोपून राहा, आणि श्री स्वामी समर्थ शरणम मम हा एक मंत्र कायमच. तो म्हणाला त्याने काय होईल? त्याला सांगितलं तू हा मंत्र जपायला लागल्यानंतर तुझं संपूर्ण लक्ष जपाकडे जाईल, आणि तू घरात जो इतरांना तुझ्या फ्रस्ट्रेशनमुळे जो त्रास देतोय तो बंद होईल. सर्वात आधी तू काम नको करू, तुझी बायको कमवते, त्याच्यावरती कसं तरी चालवा. मग तो बोलला तिच्यावरती एकट्यावरती भागणार नाही, गाडीचे हप्ते आहेत ते कसे कोण भरणार? मग म्हटलं तू काम कर. तो बोलला कामावर गेलो तर मला अर्धाच पगार देतात लोक, माझ्याकडून गोड बोलून काम करून घेतात आणि मला पगार देत नाहीत. म्हटलं नाही देऊ दे,
ज्या वेळेला तुझ्याकडून पूर्ण काम करून घेताय त्यावेळेला ते तुझ्या पापाचा निचरा करतायत. हळूहळू तुझं पाप धुवून जात आहे. आणि जर तुझे पैसे त्याच्याकडे अडकले किंवा अर्धेच दिले तर तुझं अर्ध पाप तिकडे जात आहे. त्यामुळे तू काम कर. आजच्या काळामध्ये 1200-1500 रुपये तुला जर दिवसाचे मिळत असतील तर तू कर. आणि त्यातून तुला त्याने 800-500 दिले तर घे. त्याला सांग माझे फिटले असं मनातल्या मनात म्हण. आणि मागच्या जन्मीचं घेतलेलं तुझ्याकडून होतं ते आता मी तुला दिलं असं समजून ये. 500 तर येतील ना, 800 तर येतील ना. नाही हो, मग एवढं काम करायचं, काबड कष्ट करायचं, मग माझ्या शरीराला होत नाहीये, मेहनत होत नाहीये, मग मला ते जरा मानसिकता माझी खचली जाते. मग म्हटलं हे घरी बसून श्री स्वामी समर्थ मंत्र कर. श्री स्वामी समर्थ शरणम मम. किती सोपं काम आहे. घरी बसायचं आहे, काम धंदा काही नाही करायचं आहे, श्री स्वामी समर्थ शरणम मम हा मंत्र जपायचा आहे. किती सोपं काम होतं त्याला. पण पुन्हा बोलला मग चालणार कसं? चालणार कसं? तर मग काम कर. पण तो कामात अशा अशा अडचणी येतील, मग मंत्र जप कर. हे त्याला कुठलंच करायचं नव्हतं. त्याला रेडी बसून, घरी बसून, 2 ड्रायव्हर ठेवून, 2 गाड्या ठेवून, 2 स्कूलमध्ये जाऊन, घरी बसून, आयतं बसून त्याला पगार यायला पाहिजे होता 2 गाड्यांचा. असं त्याचं गणित होतं. त्याची बायको म्हणाली की याची सवय आहे, ह्याला काम करावंसं वाटत नाही, कमी काम करतो. आणि फार फ्रस्ट्रेशन मध्ये होता. सतत निगेटिव्ह विचार करत होता. त्यामुळे अशा निगेटिव्ह विचार करणाऱ्याच्या पाठीमागे आसुरी शक्ती असते किंवा त्यांच्या घराण्याचे फार मोठे मोठे दोष असतात. ते दोष त्यांच्याकडून अशा प्रकारचे निगेटिव्ह कामं करून घेतात. त्यामुळे त्यांची प्रगती होणं फार गरजेचं आहे. याच्यावरती उपाय आहेत, याच्यावरती खूप उपाय आहेत. याच्यावरती मनाला शांत ठेवण्यासाठी मेडिटेशन करावं, कुलदेवाचा सन्मान करावा, गुरुचरित्र रोज 1 अध्याय तरी वाचावा. गुरुचरित्र सकाळी वाचावं, नवनाथ कथासार संध्याकाळी रात्री 1 अध्याय वाचावा, स्वामी सारामृत वाचावं. शक्य असल्यास औदुंबराच्या झाडाखाली बसून हे सगळं वाचावं. कुलदेवाचा तर सन्मान करावाच. आपल्या काही प्रार्थना आहेत त्या प्रार्थना कराव्यात. आणि सगळ्यात आधी एक सांगावं, हे श्री स्वामी समर्थ महाराज, मी तुला या देहासहित मी तुला शरण आलेलो आहे. यापुढे माझं जे काय करायचं ते तू कर, मी काहीही करणार नाही असं म्हणा एकदा. काही दिवस काहीच करू नका. ऑटोमॅटिक तुम्हाला ऊर्जा निर्माण होते, ऑटोमॅटिक शरीरामध्ये एक चैतन्य निर्माण होतं आणि हळूहळू काम करायची इच्छा होते. मनाचे निगेटिव्ह विकार दूर होतात आणि मग मन प्रसन्न होतं. आणि मन प्रसन्न झाल्यानंतर मग आपल्याला एका गोष्टीमध्ये इंटरेस्ट वाटायला लागतो आणि मग हळूहळू आपण एक गोष्ट ती करू शकतो किंवा करता येते. म्हणून आपल्याला रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन जर प्रसन्न असेल तर सर्व सिद्धी आपल्याला प्राप्त करता येतात. हे त्यामागचं ते उद्दिष्ट आहे. म्हणून मनाला प्रसन्न करण्याच्या जेवढ्या प्रक्रिया आहेत तेवढ्या कराव्या. मग प्रश्न असा आहे की मन प्रसन्न करण्यासाठी मेडिकलमध्ये कोणती कॅप्सूल मिळते, कोणती टॅबलेट मिळते, कोणतं इंजेक्शन मिळतं का? मग मन कसं प्रसन्न करायचं? मग मन प्रसन्न करण्यासाठी आपल्याला साधना, उपासना, ध्यान धारणा या सर्व प्रक्रियेमध्ये जावं लागतं किंवा वाचन करावं लागतं, समजून घ्यावं लागतं, काउन्सिलिंग करून घ्यावं लागतं. म्हणून आपण नेहमी सांगत असतो की आपल्या आयुष्यात आलेलं प्रत्येक संकट हे त्या काळात आपलं ट्रेनिंग असतं. दुसरं, प्रत्येक समस्येवर मात करणारं एकमेव शस्त्र म्हणजे नॉलेज, नॉट मनी. पैशाच्या मागे पडू नका. गरजेपुरता जर पैसा मिळाला तर त्यात समाधान माना. आणि तिसरं आहे काउन्सिलिंग इज अ बेस्ट मेडिसिन फॉर अवर लाईफ. काउन्सिलिंग म्हणजे शिकून घ्या, थोरान मोठ्याकडून शिकून घ्या, म्हणजे आपल्याला एक ज्ञान मिळेल आणि प्रत्येक समस्येवर निवारण करण्यासाठी आपल्याला ज्ञान मिळालं की त्या ज्ञानाचा उपयोग करून आपण त्या समस्येतून बाहेर पडतो आणि आपण आपलं आयुष्य जगण्यासाठी एनर्जी डेव्हलप करतो. आणि तीच एनर्जी आपण आपल्या आयुष्यात वापरून, तोच फॉर्म्युला वापरून आपण जगण्याचा प्रयत्न करतो.